मिळतोय जानामा, गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं आणि सर्व आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2024. खेळाडू करता सूचना आहे की खेळाडू कक्ष तुम्हाला आहे, ज्या स्टँडमध्ये तुम्ही बसलात तो प्रेक्षकांकरता स्टँड आहे. खेळाडू कक्ष त्याच्या बाजूला आहे, तिकडे जाऊन तुम्ही स्थानापन्न व्हा. खुर्च्या देखील अवेलेबल आहे, तिथूनच बॅटिंग करण्याकरता उतरायचं, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या आयोजकांच्या माध्यमातून सूचना तुमच्यापर्यंत येत आहेत. प्रत्येक संघासाठी सेम नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. पेनल्टी देखील 5 धावांची असेल, तर सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. मॅच आपण बघतोय एक बिग बॅटल अँड बिग फाईट. ड्रीम 11 माजिवडा वर्सेस एकविरा क्रिकेट संघ विरार आपल्याला पाहायला मिळतो. या जुचंद्र नगरीमध्ये या मैदानावर अनेक स्पर्धा होतात, मात्र सर्वाधिक आवडती स्पर्धा म्हणजे द ग्रेट मराठा साहेब चषक 2024 आपण बघतोय. निशांजी पाटील देखील आमच्या समवेत जॉईन झाले. वेलकम. आपलं देखील या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर दुपारच्या सत्रामध्ये आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. एक लाजवाब आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. या स्पर्धेचा आनंद घेत आहे मोहनदादा पाटील यांच्या स्वप्नातली ही क्रीडा स्पर्धा. भरपूर अशी मेहनत या स्पर्धेसाठी सातत्याने केले गेले. तर पंच आम्हाला अधिकृत इशारा करतील. सामन्याला सुरुवात होते. 2 बलाढ्य संघामध्ये आपण सामना पाहतोय. ड्रीम 11 माजिवडा विरुद्ध आई एकविरा विरार या 2 संघामध्ये टॉस जिंकला होता. ड्रीम 11 माजिवडा या टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आई एकविरा विरार या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. पहिला बॉल बॉलिंग मार्फत गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. शॉट लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या मागे आणि चेंडू आणि बॉल मधला कोणताही संपर्क दिसला नाही बॅट मधला. आणि इथे मात्र बाईकच्या माध्यमातून एक धाव, एका धावेने श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जातोय. चांगला चेंडू होता निशांजी, मात्र इथे कोणताही फटका खेळता आला नाही बॅटरला. तर नक्कीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांनी केला होता, परंतु चांगला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आदर्श शेट्टी गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळलेत हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे टिपलाय झेल. पहिला धक्का आई एकविरा विरार या टीमला बसलाय. फलंदाज बाद.
करावा लागेल. षटक क्रमांक पहिलं टाकतोय, पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्याची तो संधी देत नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतोय. इथून देखील चांगली बॅटिंग करावी लागेल एकविरा विरार या टीमला. आदर्श लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अमितच्या विरोधात. यावेळेस लोव्हर वन गतीमध्ये परिवर्तन, सरप्राईज झाले होते फलंदाज. खेळण्याचा प्रयत्नच इथे केलेला नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध अक्षयजी इथे घेतलाय आणि चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय आदर्श शेट्टी. सरप्राईज केलं जाते बॅटरला आणि इथे चांगली गोलंदाजी, कमबॅक पूर्णपणे दिसतोय त्याचा आणि जबरदस्त बॉलिंग कन्सिस्टन्सी आहे या गोलंदाजाकडे आदर्श. आणि एक चांगला पॅटर्न जर्सीचा देखील पाहायला मिळतोय ड्रीम 11 माजिवडा या संघाच्या माध्यमातून. बघूया पुढचा बॉल कशा प्रकारे असेल. आदर्श शेट्टी बॉलिंग मार्कवरती तयार. पुढचा बॉल यावेळी दांडी गोल, त्रिफळा उद्ध्वस्त. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय, आतमध्ये टर्न झाला आणि इथे मात्र बॅटरला क्वेश्चन मार्क निर्माण. त्रिफळा उद्ध्वस्त, गडीबाद. जातो अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला त्रिफलाचीच्या स्वरूपात. अमितनं देखील इथे विकेट गमावली आहे. आदर्शचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय. लेन चांगली आहे, लाईन देखील चांगली आहे. वैविध्यपूर्ण विविधता तो आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय आणि इम्प्रेस करतो या षटकामध्ये. मोठे फटके खेळण्याचा फलंदाजाने जरूर प्रयत्न केला अक्षयजी, परंतु अयशस्वी ठरले. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि अशा प्रकारे गोलंदाजीच्या विरोधात खेळण्यासाठी तुमच्याकडे अगदी तंत्र असायला हवं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला आहे आणि डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय असंच म्हणावं लागेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावलेत आणि 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर आमचे आयोजक आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील मैदानाच्या चहूबाजूनं अगदी त्यांना पाहायला मिळतोय. तसेच रणजितदादा किणी यांना देखील आपण पाहतोय. भूषणजी पडवले ते देखील पाहायला मिळत आहेत. सर्व आमच्या आयोजन कमिटी खूप चांगलं कार्य. आज या स्पर्धेतील पहिला दिवस आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे खूप चांगल्या रीतीनं देखभाल केली आहे या आयोजकांनी. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण मोहनदादा पाटील यांची स्पर्धा अगदी स्वप्नातली ही क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेसाठी क्रीडा रसिक देखील आतुर असतात, खेळाडू देखील आतुर असतात आणि सगळे संघ आतुर असतात. कधी मोहनदादांची स्पर्धा येईल आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही कधी सहभागी येऊ. एवढी मोठी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निलेशदादा मात्रे देखील भरपूर चांगलं योगदान. नंदूजी भोईर यांना देखील आपण सातत्यानं पाहतोय. नितीनदादा पाटील हे सर्व सवंगडी द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशनचे सातत्यानं अविरतपणे मेहनत घेत आहेत आणि वैभवशाली परंपरा अविरतपणे सुरू ठेवले अक्षयजी. नक्कीच दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण बघतो आणि दरवर्षी काहीतरी वेगळा लुक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असतोय. अनेक मोठ्या स्पर्धा होतात द ग्रेट मराठा आर्क एंटरप्राइजेस या नावाने आणि यंदाचे बहुतांश स्पर्धा श्रद्धांजली आणि साहेब चषक कंटिन्यू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. साहेबांवरचं प्रेम देखील दिसून येते आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. सध्या मॅचच्या दिशेने वळतोय आणि बॉलिंग मार्कवरती येतोय सुमित शर्मा. आणखीन एक विकेट टेकर गोलंदाज. स्ट्रायकरला बॅटर आपण बघतोय. वैभव करता हा चेंडू डाऊन द लेग साइड. वाईडचा इशारा सर मॉन्टी गोडेकर सर इशारा करतात. वाईड बॉल वाईडच्या स्वरूपात एक धाव येते. म्हणजे ज्या धावा आल्यात ना, एक बाईज एक वाईड आणि 2 धावा आल्यात ते बॅटने, ते देखील मिस टायमिंग. म्हणजे प्रॉमिसिंग फटकेबाजी आतापर्यंत झालेली नाही. त्याचं कारण आहे धुवाधार गोलंदाजी. आतापर्यंत गोलंदाजानं अधिराज्य गाजवलाय या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी राहिली होती. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नव्हते फलंदाज. इथे देखील डॉट चेंडू येतोय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आदर्श शेट्टीनं जो दबाव निर्माण केला होता, तो दबाव याही षटकामध्ये सुमित शर्मा कल्टिवेटेड करतोय असंच म्हणावं लागेल अक्षयजी, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो देखील करतोय या मॅचमध्ये. हा देखील ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पिचिंग केला होता आणि तितका फुटवर्क दिसला नाही बॅटरच्या माध्यमातून, म्हणूनच हा फटका खेळता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगत होते. 4 धावा या फलकावरती लगवलाय. पुढचा बॉल सुमित. या गोलंदाजाचा आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, मात्र इथे गॅप शोधायचा होता. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑफला. इथे मात्र 1 धाव. दोन्ही एंडने आपण ही स्पर्धा बघतोय आणि
खूप कमी स्पर्धा आहेत जिथे दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते. इथे रेल्वे एंड आणि पवेलियन एंड अशा प्रकारचं एंड आपण बघतोय. या एंडने खेळत असताना थोडासा रायटी बॅटरला ॲडव्हान्टेज थोडा कमी आहे, कारण की वाऱ्याचा झोत आहे तो अपोजिट आहे. 5 धावा 2 चेंडू. यावेळेस पाहिलं तर शरीरापासून दूर चेंडू टाकलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. फलंदाजीने पाठलाग करण्याचा जरूर प्रयत्न केला. इथे वाईट चेंडू पाहायला मिळतोय. लेंथमध्ये बदल केलाय आणि लाईनमध्ये देखील बदल केलाय. सातत्यानं वैविध्यपूर्ण विविधता गोलंदाजी करत असताना गोलंदाज दाखवतात या मॅचमध्ये. तसंच काही घडलं. इथे वाईट चेंडू सातत्याने येतात या षटकामध्ये, परंतु गोलंदाजी प्रामाणिकपणे चांगली करण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज. सुमित शर्माचा पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती सज्ज होते. 6 धावा या फलकावरती लगावल्यात. साईराज करता यावेळी एज लागली होती. शॉट थर्डमॅन पुढे सरकला. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र नशिबाची साथ बॅटरला देखील दिसते. जिथे कोणीही क्षेत्ररक्षक नव्हतं, टप्पा पडल्यानंतर 1 हँडेड चेंडूला कलेक्ट केला जातोय. शॉट थर्डमॅन रिझनला 7 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. फुटवर्कचा अभाव होता या फटक्यामध्ये. पहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फेस जरूर ओपन केला. बॅटला चेंडू ब्रश झाला. तदनंतर फ्लाइंग स्लीपमध्ये चेंडू जातोय आणि इथे एक धाव मिळाली फलंदाजाला. गोलंदाजी चांगली होते. सुरुवातीची 2 षटकं चांगली राहिलेत या मॅचमध्ये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका. चेंडूला भिरकावलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. दे धक्का, घे सुपर डुपर छका. जे अप्रतिम फटका सजवला. इथे पॉवर देखील दिसलं, टायमिंग देखील दिसलं, एलिव्हेशन देखील दिसलं आणि नजर देखील दिसलं, टॅलेंट देखील दिसलं. जबरदस्त फटका होता आणि यावेळी पॉवरफुल हा षटकार येतोय. षटकांनीशी धावपळत 13 धावा फलकावरती लगावल्या. स्ट्रायकिंगला आपण बघतोय वैभव. इथे मात्र स्लॅश करायचं होतं, कट केला जातोय चेंडूला आणि शॉट थर्डमॅनला थोडासा 38 सर्कलच्या बाहेर चेंडू निघून गेल्यानंतर हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातोय. मागच्या बाजूने आउटफील्ड फास्ट आहे या मैदानावर आणि चेंडू अडवणं फार कठीण आहे. तरी सुद्धा शॉट थर्डमॅनचा फिल्डरचं कौतुक करेल. अप्रतिमरित्या फिल्डिंग केले. 14 धावा 5 चेंडू. साईराज मैदानावरती आलेत आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग करत आहेत, कारण 3 चेंडूमध्ये 8 धावा त्यांच्या बॅटमधून पाहतोय या मॅचमध्ये. गोलंदाज यावेळेस स्विचचा फटका. चेंडूला भिरकावलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार फटका. बॉल सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका, स्वीट शीटचा फटका आणि इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. शेवटच्या बॉलवरती येतोय दर्जेदार चौकार आणि चौकार मात्र निघून जाते. स्वर्गीय रवींद्र मालजी पाटील स्टँडमध्ये अभिवादन करताना. चौकार आल्यानंतर धावफलक 18 धावा, म्हणजे इथे 9चा रन रेट मेंटेन केलाय बॅटिंग करत असताना. सुरुवातीची पहिला षटक जर विचार केला तर इथे गोलंदाजाचा बोलबाला राहिला. मात्र पहिले 3 चेंडू अप्रतिम हाताळले होते सुमितने, त्यामध्ये 2 एक्स्ट्रा धावा देखील आल्या होत्या आणि शेवटच्या 3 बॉलवरती आल्यात 11 धावा. म्हणजे बॅटरने केलेला कमबॅक स्पष्टपणे दिसून येते. 2 ओव्हर 18 धावा फलकावरती. चांगला पलटवार फलंदाजांनी केलाय, कारण साईराज चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. तदनंतर वैभवच्या बॅटमधून देखील षटकार आला या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये खूप कमी धावा केल्या होत्या आदर्शच्या विरोधात, परंतु इथे या षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल आई एकविरा वीरार या टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती आदर्श शेट्टी. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीनं आदर्शनं टाकलं होतं या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. यष्टा उद्ध्वस्त, दांडी गुल.
केलं बॅटरनी आणि इथे मात्र दोन्ही पायांच्या मधून चेंडू मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला. फुटवर्क जाणवला नाही, चेंडूला रेड केला नाही आणि संपूर्ण क्वेश्चन मार्क TCP द्वारा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळालं. एक प्रकारे म्हटलं तर ब्लॉक हॉल डिलिव्हरी, क्रिकेटची सेफेस्ट डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाते. ब्रह्मास्त्राचा मारा. 18 धावसंख्येवरती आणखीन एक धक्का, विकेट डाऊन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता असं म्हटलं जातं. ताज का जॉकर पर बुमरा का यॉर्कर, मॅच का फासा फलट देत आहे. अगदी तसाच काही हा चेंडू होता. काय कमालीचा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल आदर्श बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे. इथे मात्र आदर्श आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. 2 स्टंप त्याने उडवल्यात त्याच्या स्पेलमध्ये आणि पुन्हा एकदा जर बॅटर रीड करत नाही आणि स्विच इट आल्या आल्या खेळण्याचा प्रयत्न, जो आदर्श अचूक टप्पा भेदक मारा करणारा गोलंदाज आहे आणि त्याला सहजरित्या असे फटके तुम्ही खेळू शकत नाही. सन्मानपूर्वक आणि इनटू द गॅपमध्ये फटकेबाजी करावी लागेल. चांगला चेंडू, आदर्श चांगली गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं ना तर फलंदाजचा फुटवर्क दिसत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेमध्ये जात नाहीयेत. चांगल्या टप्प्यावरती आदर्श गोलंदाजी करतायत, इम्प्रेस देखील करतायत, प्रभावित करतायत. अगदी वेगाचा देखील ते वापर करतायत आणि फलंदाज इथे संघर्ष करतायत. आदर्श शेट्टी या गोलंदाजाच्या विरोधात खेळत असताना. पुढचा बॉल आदर्श शेट्टी या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र लॉंग ऑफ रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि ज्या अनुषंगाने फिल्डिंग सजवलंय ना त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील पाहायला मिळते. ऑफ स्टंपवर पिचिंग केलं, बॅटर स्टेप आउट केलं होतं, पाहिलं होतं. मात्र इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण सजवलंय त्या कारणास्तव एकच धाव, एका धावाने धाव पळक 19 धावा. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच देखील महत्त्वाची आहे. त्याची टॉस आपण थोड्याच वेळात करणार आहोत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण उभं करणं ही देखील मोठी गोष्ट आहे. तेच कार्य मैदानावरती आदर्श करतो. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आलेत त्या ठिकाणी. फाईन लेग वरून अगदी जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझनकडे जात आहेत. शॉर्ट लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे एकच धाव मिळते. 2 धावा मिळाल्या. अगदी वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 21 या आकड्यावरती. आदर्श काही गोलंदाजी करतायत, कमालीची गोलंदाजी. बॅकलिपला हाय करून देत नाहीयेत, बॅकलिप खाली ठेवायला भाग पाडतायत फलंदाजांना. साईराज पुढचा फटका खेळताना साईराजच्या बॅटमधून यावेळी इनटू द गॅप मध्ये फ्लॅट लॉंग ऑनच्या वरून कॅप्टन कूल षटकार, बिग हिट. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलं असेल जबरदस्त फटका सजवला गेला, गॅप देखील शोधला होता आणि लॉंग ऑनच्या वरून फ्लॅट 6 आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब चषक षटकार आणि धावपळक 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावरती आहे 27 धावा. टीम 94 कामन वर्सेस आपण बघणार आहोत द ग्रेट मराठा जुचंद्र. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आणि दोन्ही संघांमध्ये जर विचार केला तर चांगले चांगले खेळाडू. ही मॅच देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळेल निशांतजी. नक्कीच एक रंगतमय सामना पाहायला मिळेल कारण सातत्यानं हे संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असतात. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील एकमेकांच्या विरोधात खूपदा खेळले ते संघ, त्यामुळे हा सामना देखील रंगेल. क्रीडा रसिकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. परंतु सुरू असलेला सामना देखील लाजवाब आहे. एका बाजूला संघ पाहतोय माजिवडा संघ जो ठाणे परिसरातून आज जुचंद्र परिसरामध्ये दाखल झाला आहे, परंतु एका बाजूला विरार संघ देखील चांगल्या धाटणीचा संघ आहे. या संघाने देखील चांगला प्रयत्न केला या मॅचमध्ये कारण पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा होत्या, परंतु मागील 2 षटकामध्ये धावा येत आहेत. कारण साईराज चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 13 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत, परंतु येणाऱ्या 3 षटकं देखील फार महत्त्वाचे आहेत. त्या 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. क्रिकेट म्हटलं ना तर धावांची श्रीमंती, क्रिकेट म्हटलं ना तर धावांची गर्भ श्रीमंती. मग बॅट घेऊन मैदानावरती ज्या कामासाठी आपण आलोत ना ती जबाबदारी इथे पार पाडायची आहे. मग कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिरवणारा खेळ इथे टेनिस बॉल क्रिकेटला विश्वाला दाखवायचं आहे अक्षयजी. त्यामुळे ते चांगलं कार्य मैदानावरती फलंदाजांना करावं लागेल. नक्कीच, नो डाऊट. त्याच अनुषंगाने फलंदाजी देखील होते. पुढचा बॉल इथे मात्र जास्त फाईन केला आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये फाईन खेळलेला चेंडू मात्र थांबणार नाही. आणखीन एक येईल द ग्रेट मराठा साहेब चषक चौकार.
थँक्यू. तर मोहन दादांचं हे सॉन्ग आपण ऐकतोय आणि मोहन दादा यांना आपल्या मैदानाच्या बाजूनं अगदी फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात, पाहणी करतायत. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व. आणि इथे जर पाहिलं तर विकेट गमावली आहे, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, फलंदाज झालेत बाद, चेंडू स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चांगल्या रीतीने झेल टिपलाय आणि अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतोय आई एकविरा विरार या टीमला. थँक्यू डीजे. रणजित दादांचं हे गुणगान गाणारं सॉन्ग आपण बघतोय. येत्या 3 ते 7 एप्रिलला नाईटची भव्य दिव्य टुर्नामेंट RK ट्रॉफी 2024 आपण बघणार आहोत आणि ती देखील स्पर्धा आतुरतेने प्रेक्षक राजे देखील आणि सर्व खेळाडू वाट पाहत असतात. आणि आपण बघतोय रणजितदादा केनी, मोहनदादा पाटील, भूषणदादा पडवले आणि संपूर्ण द ग्रेट मराठा RK एंटरप्राइजेस परिवार आपल्याला चहूबाजूने प्रेक्षकांचे देखील मतं विचारताना आणि प्रेक्षकांना देखील पाहताना या संपूर्ण स्पर्धेची पाहणी करी. एज लागले इथे मात्र लॉंग स्टॉप रिझनला शॉट लॉंग स्टॉपला गेला होता, मात्र थर्डमॅनमध्ये शॉट थर्डमॅन होता आणि तिथे मात्र चेंडूला बॅकअप दिलं जातंय. एका धावेची वाढ, फलकावरती धावा 32 धावा. बॅटिंग देखील होते चांगली आणि एका साईडने विकेट देखील जात आहेत. गोलंदाजाचा दबदबा देखील दिसतोय आणि कधी कधी मधी चौकार षटकार देखील येत आहेत. 32 वरती 4 विकेट, 3.3 चेंडू. चांगला बॅटर रंगलाय. गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर कमालीचं कमबॅक या गोलंदाजाने केलाय. विकेट मिळवली. मागच्या चेंडूवरती देखील संधी निर्माण झाली होती, परंतु शतरक्षक पोहोचले नव्हते. चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, लाईन चांगली आहे, लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर होत नाही आणि काय कमालीचा चेंडू पाहायला मिळाला या गोलंदाजाच्या माध्यमातून. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली आहे माजिवडा या संघाची. अगदी प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. लेंग चांगली आहे, लाईन चांगली आहे, फलंदाजाला रेड केलं जातं, तदनंतर गोलंदाजी केली जाते या मॅचमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल रेल्वे एंडने गोलंदाजी करत असताना आपण बघतोय अतुल कदम बॉलिंग मार्कवरती. एक रिव्हर्स स्वीपला विकेट गेला होता आणि पुन्हा एकदा स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. या एंडने या चुका भरपूर बघत असतोय आणि आज जर विचार केला तर तेवढे प्रॉमिसिंग स्विच हिटचे फटके पाहायला मिळाले नाही. पंच इशारा करतात 22च्या माध्यमातून या धावा 2 कंप्लीट केल्या जातात. RK एंटरप्राइजेसचे मालक रणजितदादा किणी यांच्या वतीने षटकार, चौकार आणि विकेटची हॅट्रिक करता 2000 रुपये. ऑडियन्स कॅच प्रेक्षकांकरता आहे. आयवा जेल करता 500 रुपये. या स्पर्धेच्या माध्यमातून रणजितदादा किणी खूप चांगली पारितोषिकं पाहायला मिळतात आणि रणजितदादा किणी हे सातत्याने कार्य करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून विविध स्पर्धेमध्ये आपण अशा प्रकारचे कार्य पाहतोय. आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. यावेळी शपर क्रॉस केलेत, बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी, स्वतः यष्टीरक्षक जातोय, चांगला प्रयत्न केलाय, परंतु इथे झेल देखील सुटलाय. भरपूर काल चेंडू हवेत होता. यष्टीरक्षकाने चांगलाच प्रयत्न केला, परंतु झेल कंप्लीट करू शकलेला नाही आहेत. परंतु कौतुक करावं लागेल या यष्टीरक्षकाचं, कारण शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती. झेल सुटलाय. इथे आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 36 या आकड्यावरती. अक्षयजी इथे 4 षटकांचा खेळ संपलाय, 4 विकेट गमावल्यात, परंतु 36 धावा धावफलकावरती लगावल्यात. परंतु येणारे 2 षटक भरपूर महत्वाचे आहेत. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. आमच्या अगदी समालोचन कक्षासमोर आपण पाहतोय मोहनदादा पाटील यांना, तसेच रणजितजी किणी देखील आहेत, भूषण पडवले दादा देखील आहेत. तसेच जर पाहिलं तर आमचे संपूर्ण आयोजन कमिटी त्यांचं आपण करूया कौतुक. भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी साहेब चषक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेबांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने केले जाते. मरावे परी कीर्ती रूपे उरावी ही समर्थ रामदासांची वाक्यरचना आहे आणि अगदी तसेच काही साहेब जगलेत. जरी शरीराने देखील साहेब आपल्यामध्ये नसले ना तरी विचाराने आहेत, कारण साहेबांसाठी व्यासपीठावरती एक खुर्ची आरक्षित ठेवलेत. परंतु साहेबांचं स्थान या स्पर्धेमध्ये
आपण मोठ्या पद्धतीनं पाहतोय. साहेबांच्या नावानेच ही क्रीडा स्पर्धा, म्हणून समर्थ रामदासांची मला ते वाक्य आठवलं, मरावे परी कीर्ती रूपे उरावी. छत्तीस धावा फलकावरती लगावल्यात. टेरेन्स येतोय बॉलिंग मार्क वरती. बघूया बॉलिंग मार्क वरती आता टेरेन्स आलाय आणि इथे मात्र 36 धावा फलकावरती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अजून 2 षटक शिल्लक. 6 ओव्हरचा गेम आपण बघतोय प्रत्येक दिवशी आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने जर कोणत्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतील तर तो साहेब चषक आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा, डाऊन द लेग आणि धावून काढलेली 1 धाव. टोटल या 2 धावेने धावफलक 38 धावा या फलकावरती लगावल्यात. 12 बॉल शिल्लक आहेत अजून आणि 12 बॉलमध्ये बॅटिंग करणारा संघ विचार करत असेल 20, 30, 25 प्लस धावा जर आल्या तर कुठेतरी 60 प्लस, 50 प्लस, 70 प्लस जाण्याचा जरूर प्रयत्न असेल निशांजी. तो प्रयत्न करावाच लागेल फलंदाजांना. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला भिरकावलाय. शॉर्ट पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. 6 रन्स. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. पूलचा पटका पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. 44 वरती 4 विकेट, 4.1 म्हणजे 4चा आकडा निल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळतोय. 4.1 चेंडू. कॅप्टन कूल इनिंग वारंवार अंकित पवार आमच्यापर्यंत इशारा करतात. पुन्हा एकदा यावेळी मात्र जबरदस्त फटका, पिकअप शॉट आणि इथे इन टू द गॅप. चेंडू सीमारेषी पार आणि येतोय फ्लॅट 6R. पंचांनी अगोदर षटकाराचा सिग्नल केला होता. त्यानंतर क्षमा मागतायत. ऑडियन्सने इशारा केलाय की हा चौकार आहे. 1 बाउन्सनी इन टू द गॅप मधून चेंडू निघून गेला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला एक प्रकारचा स्टायलिश फटका, एक प्रकारचा पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी मनगड्याचा वापर केला आणि चांगल्या रीतीनं स्ट्रोक कंप्लीट केला. या फलंदाजानं 4 धावा मिळाल्या. टेरेन्सच्या विरोधात इथे आक्रमण केलं जाते या ओव्हरमध्ये. यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. बॉल जातो इनटू द गॅप. इथे देखील चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय बॉल सीमारेषा पार. फ्लाइंग बलून आहे द ग्रेट मराठा आणि जाणता राजा फ्लॅग देखील लहरताना दिसतोय त्याच्यावर. त्या बलूनवरती जर चेंडू लागला तर आदरणीय सन्माननीय भूषणजी पडवळे आणि तसेच नितीनदादा पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्या बलूनला जर चेंडू लागला तर 2000 रुपये नितीनदादा पाटील आणि भूषणजी पडवळे साहेबांच्या वतीने आपण बघतोय. चौकार आल्यानंतर धापळक वेगाने पुढे सरकतायत. येऊन पोहोचले 52 धावा. चांगली बॅटिंग करते साईराज या मॅचमध्ये. 11 चेंडूमध्ये 29 धावा त्यांच्या बॅटमधून. टेरेन्सच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळते. या षटकामध्ये त्यांनी 16 धावा खर्च केल्यात. आक्रमकता दाखवत आहेत आणि आक्रमकता दाखवावीच लागेल. धावा कमी होत्या सुरुवातीला, इथे चांगल्या धावा येत आहेत. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्ट्रोक ऑफर केलेला नाही आहे. इथे खेळणं गरजेचं होतं. अक्षयजी जर पाहिलं तर चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले होते परंतु फटका खेळलेले नाही आहेत फलंदाज. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जास्त सफळ झाला होता बॅटर आणि जवळजवळ चेंडू पर्यंत तो पोहोचला होता. त्यानंतर मात्र मनसुबा बनवला की हा स्ट्रोक खेळणार नाही. त्या कारणास्तव वाईड मिळाला नाही आणि इथे डाऊन द लेग पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतो. जास्त बाहेर निघणारा चेंडू. या अगोदर आतमध्ये वळणारा चेंडू ऑफ स्टंपवर पाहिला. हा लेग स्टंपवर पिचिंग केलेला चेंडू. एक एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे सरकतात. 53 धावा, 4 विकेट गेले. मात्र जेच म्हटलं होतं की सुरुवातीचे 4 ओव्हरमध्ये धावा कमी होत्या, त्यानंतर या ओव्हरमध्ये धावा येताना दिसत आहेत.
टेरेन्सचा हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने खेळले स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये शतरक्षक आहे त्यांनी प्रयत्न केलाय परंतु त्यांना चकवून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी सुरेख फटका षटकार. फटका पाहायला मिळतोय आणि इथे मात्र इंटू द गॅप मध्ये फिल्डर देखील होता मात्र बडून राहिला दर्शक त्याच्या मस्तकावरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार पाहायला मिळाला. षटकार निश्चित धावपळक 59. पुढचा बॉल आणखीन एक पुलचा फटका. पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल येतोय पुन्हा एकदा साहेब चषक षटकार बिग हिट. काय जबरदस्त बॅटिंग करतोय सारीराज. 14 चेंडू मध्ये 41 धावा त्याच्या बॅट मधून अक्षरशः तो बरसलाय. मैदानाच्या चहू बाजूनं त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली आहे कमालीची बॅटिंग. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी याला सुरुवातीला विकेट गमावल्या होत्या आई एकविरा विरार या टीमनं परंतु साईराजचं कौतुक करावं लागेल. अफलातून बॅटिंग करतोय. मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून आतापर्यंत या मॅच मध्ये तब्बल 14 चेंडू मध्ये 41 धावांवरती खेळतोय अक्षयजी या मॅच मध्ये हा खेळाडू. कप्तानी इनिंग आपल्याला पाहायला मिळतंय आणि जबरदस्त बॅटिंग. 14 बॉल 41 धावा. उलट सुलट आकडा केला तर नक्कीच आपल्याला त्या प्रकारचा फरक दिसेल मात्र 14-41 जबरदस्त बॅटिंग आणि इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक देखील पाहायला मिळतात. त्याचा जर विचार केला तर आतापर्यंत षटकाराची आतिषबाजी 4 षटकार आणि 3 चौकार. जबरदस्त सेन्सिबल आणि इथे मात्र पूर्ण प्रॉमिसिंग मिडल ऑफ द बॅटने सिक्सर चौकार गॅप मध्ये आतापर्यंत संघाला सावरले. 65 धावा फळकावरती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मागील षटकामध्ये तब्बल 29 धावा टेरेन्स या गोलंदाजानं खर्च केल्या. भरपूर जास्त धावा 29 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी केली होती माजिवडा या टीमनं परंतु टेरेन्सच्या विरोधात तब्बल 29 धावा पाहायला मिळाल्या. त्या षटकामध्ये साईराज अक्षरशः बरसला. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. चांगला पलटवार केला कारण पूर्वार्धामध्ये चांगली गोलंदाजी केली होती माजिवडा या टीमनं परंतु उत्तरार्ध या इनिंगच्या चांगली बॅटिंग पाहायला मिळते. साईराजचं कौतुक करावं लागेल. आज कर्णधाराला साजेसा खेळ तो मैदानावरती करतोय. अगदी जबाबदारी घेतली. असं म्हणतात ना जबाबदारी जी आहे ना ती तुमची वय पाहून येत नाही परंतु तुमचे खांदे मजबूत करून जातात आणि आज साईराज या खेळाडूचे खांदे मजबूत आहेत. काय जबाबदारीने बॅटिंग करतोय. अफलातून बॅटिंग. 14 चेंडू 41 धावा. पॉझिटिव्ह माइंडसेट दिसतोय. पुढे जाऊन स्टेप आउट करून खेळायचं होतं. लॉंग ऑनला फिल्डर आहे वेट करत राहिला आणि ते दोन्ही बॅटरमध्ये देखील तालमेल दिसलाय की इथे मात्र 2 धावा न घेता एकच धावेवर समाधान. एका धाव्याने धावपळक पुढे सरकले येऊन पोचले 66च्या घरामध्ये. मागील जी ओव्हर गेली ना ती आतापर्यंत आजच्या दिवसातली महागडे षटक पाहायला मिळाले. या स्पर्धेमधला आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर आहे 67 जे टीम 94 कामांडने मारले आणि इथे मात्र तो स्कोर रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो आतापर्यंत जर विचार केला तर. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र आणि टीम 94 कामन दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या कारण पहिल्या इनिंगचा खेळ संपत आलेला आहे. आपण लवकर या टॉस करण्यासाठी. यावेळेस पहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू होता. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अलॉंग द काप चेंडू ट्रॅव्हल्स झाला. शतरक्षक आहे तिथे चांगलं शतरक्षण. चेंडूची फेकी देखील चांगली राहिली आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 68 या आकड्यावरती आणि सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमधील पाहायला मिळते आई एकविरा विरार या संघाच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग. एका साईडला सर्वाधिक धावसंख्या इंडिव्हिज्युअल स्कोर देखील 15 बॉलमध्ये 43 आणि इथे मात्र वाऱ्याच्या अगेन्स्ट हा असा खेळाडू आहे ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दवा. स्वर्गीय आनंदीगे साहेब स्टँड मध्ये जाणारा हा दर्जेदार षटकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग बॅट स्विंग देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि चेंडूला जबरदस्तरित्या सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. सरळ 7 धावांसाठी 49 धावांवरती खेळतोय साईराज. अर्धशतक झळकवण्याची संधी आहे या खेळाडूकडे. आडव्या बॅटने खेळलेत. बॉल चालला इन टू द गॅप परंतु शतरक्षक आलेत आणि या स्पर्धेमधील
पहिलं अर्धशतक कंप्लीट करतोय मिस्टर साईराज. बॅट वर करायची आहे का बॅटिंग केली आहे अफलातून. या फलंदाजाची बॅटिंग आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या खेळाडूसाठी. अफलातून बॅटिंग, कर्णधाराला साजेसा खेळ अगदी दाखवत असताना साईराज टेलिव्हिजन सेटवरती देखील दाखवलं जातं. तब्बल 5 षटकार 3 चौकार 17 चेंडूमध्ये 51 धावा साईराजच्या बॅटमधून. आणि पहिला खेळाडू ठरलाय साहेब चषक 2024 मधील. काय बॅटिंग केली जबरदस्त. आणि विचार केला तर या खेळाडूचं वय वर्ष आहे 16. 12वीची एक्झाम देखील चालू आहे त्याची. आणि इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह, छोटा पॅक, बडा धमाका. बडे मॅच में बडा धमाका त्याचा पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार येतोय. चौकांनीची धापळक वेगाने पुढे सरकते, येऊन पोचते 80 धावा. हायेस्ट स्कोर आजच्या आतापर्यंतचा दिवसामधला आपण बघतोय 80 धावा. आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये, रणजितदादा किणी यांच्याकडून 1000 रुपये. ते 50 धावा कंप्लीट केल्या त्या कारणास्तव. कमालीची बॅटिंग केली आहे. कारण 18वर 3 विकेट होते तेव्हा साईराज मैदानावरती आला, जबाबदारी घेतली आणि जबाबदारीनं काय लाजवाब खेळ केला या खेळाडूनं. अफलातून खेळ, कमालीचा खेळ साकारला. पहिलं अर्धशतक झळकवलंय. अगदी अक्षयजी तुम्ही उल्लेख केला का 16 वर्षाचा खेळाडू आहे आणि सचिन तेंडुलकर सरांची आवडता नंबर त्याच्या टी शर्टवरती आहे 10 क्रमांक. आणि काय जबरदस्त खेळ या खेळाडूने केलाय, अगदी इम्प्रेस केलाय या स्पर्धेमध्ये. स्लोवर वन, लवकर लाईन पी केली समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला देखील मोठा फटका, शतरक्षक डाऊन द बॉल. इथे टिपलाय कॅच, परतावा लागेल परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, वॉड शॉट, सुरेख फटका साईराजच्या बॅट मधून येतोय, बॉल सीमारेषा पार. संघाचे कर्णधार मी वारंवार या ठिकाणी सूचना देतोय. टीम 94 कामन संघाचा कर्णधार आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघाचा कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी. परंतु साईराजचं कौतुक करावं लागेल. तब्बल 19 चेंडूमध्ये 61 धावांची वादळी खेळी त्यांनी साकारली. नाबाद अफलातून खेळी. तब्बल 86 धावा धावफलकावरती आणि 87 धावांचं टार्गेट सेट केलंय माझीवड्या या संघाच्या अगदी विरोधात. तर दुसऱ्या सत्रासाठी आम्हाला जॉईंट होतील पालघर जिल्ह्यातील बुलंद आवाज, ज्या समालोचकांना अगदी पालघर जिल्ह्याला वेड लावलाय, क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलाय. आणि अलीकडच्या काळामध्ये ठाणे विभागामध्ये देखील त्यांचा आपण आवाज आवर्जून ऐकतोय. असे प्रमोदजी शेडगे सर दुसऱ्या सत्रासाठी आम्हाला जॉईंट होतील. तर आदरणीय सन्माननीय भूषण पडवले साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि टीम 94 कामन या 2 संघामध्ये. नक्कीच निशांत पाटील जॉईंट असतील त्या ठिकाणी. मात्र रेकॉर्ड ब्रेक्स भरपूर झालेत या मॅच मध्ये. हायेस्ट रन आपण बघतोय तर एका टीमचे 86 धावा. त्यानंतर वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोर 19 चेंडूमध्ये 61 धावा आणि एका ओव्हरमध्ये 29 धावा देखील गोलंदाजाच्या खर्च केलाय. आणि त्यानंतर पार्टनरशिप 16 बॉलमध्ये 55 धाव्याची पार्टनरशिप. हे सर्व अपडेट्स अंकित पवार आमच्यापर्यंत देतात. थँक्यू अंकित पवार. जाऊया आपण. टॉस केला जाईल तर प्रत्येक खेळाडूला लक्षात ठेवायचं आहे ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. आपण शूज घालणं देखील अनिवार्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर आदरणीय सन्माननीय भूषणजी पडवले साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध टीम 94 कामन या 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. आणि आमचे प्रमुख अतिथी भूषणजी पडवले सर आपल्याला जॉईंट होतील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक 2024चा तुम्ही दैदिप्यमान क्रीडा सोहळा पाहताय. लाजवाब क्रीडा स्पर्धा. आज स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. आदरणीय सन्माननीय भूषणजी पडवले सर आपल्याला जॉईंट होतील आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर नक्कीच एका बाजूला द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र आणि एका बाजूला टीम 94 कामन. तर नक्कीच एका बाजूला साहेब चषक आणि एका बाजूला द ग्रेट मराठा. टॉस जिंकलाय टीम 94 कामननं. तर मान्यवरांनी विनंती करतोय आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराज बनावायचा आहे. तर टीम 94 कामन संघाने टॉस जिंकलाय. पहिला सामना देखील खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जिंकला. इथे संघ जर पाहिला तर द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र याच विभागातील संघ आहे, बलाढ्य संघ आहे, त्या संघाने देखील चांगल्या रीतीने सामना जिंकलाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल?
शतरंग करणार. मागील मॅचमध्ये तुमची गोलंदाजी चांगली राहिली, फलंदाजी देखील चांगली झाली, परंतु या मॅचमध्ये काही बदल पाहायला मिळतील का? नवीन फलंदाज कोणी ॲड करणार आहात का तुम्ही? हो, 1-2 बदलतील. तर कसं वाटतं मोहनदादा पाटील यांची क्रीडा स्पर्धा या मैदानावरती तुम्ही बहुतेकदा खेळतायत, परंतु या स्पर्धेमध्ये खेळताना काय वेगळं पण वाटतं आणि टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं हे वेगळं वळण आहे, तुम्हाला कसं वाटतं? खूप छान स्पर्धा आयोजित केल्याने खेळायला इथे जाम मजा येते. तर नक्कीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्रचे कर्णधार आहेत रवी वाघमरे. इथे तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मागील मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी देखील झाली, फलंदाजी देखील झाली. तुमच्या संघामध्ये काय बदल मिळेल का पाहायला? बघू आता सगळे प्लेयर मिळतील तेव्हा आम्ही बघू. तर तुमची स्वतःची स्पर्धा आहे, जेव्हा स्वतःच्या स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स चांगला असतो तेव्हा भारी वाटतं. पहिला सामना जिंकला, या सामन्यामध्ये कशा प्रकारे तुमची रणनीती असेल? टीम 90 कामान एक बलाढ्य संघ आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही भरपूर वेळा खेळलात. मला आठवते भिवंडीमध्ये देखील खेळला हवा, तेव्हा तुम्ही त्यांना पराभूत केलं. आजच्या मॅचमध्ये काय रणनीती असेल? चांगल्या खेळण्याचा प्रयत्न करू आणि टुर्नामेंटमध्ये आम्ही प्रथम पारितोषिक मारण्याचा प्रयत्न करू. तुमचं स्वतःचं आयोजन आहे मला ठाऊक आहे, तरी देखील मोहनदादा पाटील या व्यक्तिमत्वाविषयी 2 शब्द. मला व्यक्तिमत्व इकडे सगळी पोरं आहेत ना, ती सगळी पोरं त्यांच्या मुलेच आहेत आणि मी पण त्यांच्या मुलेच आहे. आणि मी बघायला गेलं मला खेळायला प्रॅक्टिस सगळे ते त्यांच्याकडे, मी जॉबला पण आहे आणि ते मला प्रॅक्टिसला पाठवतात. स्वतः ऑफिसला बसतं मला प्रॅक्टिसला पाठवतात, कारण की त्यांना माहिती आहे मी खेळतो म्हणून मला चांगलं वाटतं की ते मला एकदा प्रोत्साहन देत आहेत. तर नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. मित्रांनो, हे तर खरं तर मोहनदादा पाटील यांच्याविषयी प्रेम आहे आणि मोहनदादा यांचं प्रेम सर्वांना ठाऊक आहे. युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, खेळाडू घडवणं हे कार्य मोहनदादा पाटील यांनी केलं आहे. तरी ते टॉस जिंकलं टीम 94 कामन या टीमनं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलं आहे आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच. निशांत पाटील यांचा आवाज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकत होतात. पहिल्याच बॉलवर अतिशय सुंदर पद्धतीने फक्त चेंडूला दिशा दिली. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होताना पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. चौकाराकरिता सुस्वागतम चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर यावेळेला हुप्स वाढताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने फलंदाजी केली अप्रतिम, सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. 86 धावा फलकावर, 87 धावांचं लक्ष. ऑन साईडला फटका तर चांगला आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू द डगआउट. चौकारानंतर आलेली विकेट देवाच्या या खात्यामध्ये पाहायला मिळते. उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा मनसुबा, खूप चांगला चेंडू होता. बॅटचं इलेव्हेशन प्रॉपरली नव्हतं आणि त्याकरता मात्र यावेळेला चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. गुड कॅच. फलंदाज बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. या क्रीडा नगरीमध्ये 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं 6 षटकांमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता दाखवण्याची संधी प्राप्त होते. पहिलं षटक 2 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 1 बाद 4 अशी स्थिती पाहायला मिळते. सर बॅटचा उपयोग जरूर केला गेला. व्ही फॅक्टरमध्ये खेळला गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्सने चेंडू क्लिअर होताना पाहायला मिळेल. गुड शॉट. चौकार. थँक्यू. 19 बॉलमध्ये 61 धावांची घणाघाती फलंदाजी करणारा बॅटर साई राज आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू होता. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. अगोदर डबल माइंडमध्ये होता, खेळू की नको खेळू, आणि अशातच चेंडूला लेफ्ट केलं, एक्झिट केलं आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं होतं. अशा बऱ्या नजरेने पाहिलं होतं की वाईट बॉल मिळेल,
परंतु ललित भोईर बंड्या सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ॲक्युरेट डिसिजन. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका जागा बनवून खेळला गेला. रूम बनवली. सरळ चेंडूला मात्र पाठवलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 धावा. चेंडूची फेक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. 87 धावांचं एक भलं मोठं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. परंतु 6 षटकं आहेत. 6 षटकांमध्ये धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असेल. त्या आत्मविश्वासाने खेळावं लागेल. एखाद्या गुगलवर जाऊन तुम्हाला आत्मविश्वास मिळणार नाही तर तुम्हाला स्वतःला आत्मसात निर्माण करावा लागेल. ऑन साईडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. थोडासा फंबल जरूर होतोय परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचले गेले. 11 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 षटक, 11 धावा, 1 गडी बाद. आई एकविरा विरार संघ एका साईडला तर एका साईडला संघ पाहायला मिळतोय ड्रीम 11 माजिवडा. अक्षय आमच्या समोर जोडले गेलेत. अक्षय काय म्हणशील ज्या अनुषंगाने साईराजने जी फलंदाजी केली होती, झंझावती खेळी आणि विस्फोटक फलंदाज कसा असावा, वय वर्ष फार कमी परंतु गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद माझ्याकडे आहे हे त्यांनी कर्णधाराला अमित नागरेला मात्र यावेळेला जरूर दर्शवलं आणि अमितने विश्वास ठेवला साईराजच्या फलंदाजीवर आणि जबरदस्त खेळ केला. प्रत्येकांची मने जिंकणारा खेळाडू साईराजच्या बॅटमधून अर्धशतक पहिलं झळकावलं 2024च्या या अनुषंगाने आणि मोहनदादा पाटील आणि रणजितदादा किनी यांनी मात्र 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं. म्हणजे तुम्ही जुचंद्रला आल्यानंतर प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित केलं जातं ही खासियत या मैदानाची राहिले आणि खऱ्या अर्थानं मोहनदादा पाटील, रणजितदादा किनी सर्व धर्म समभाव जपणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट पर्सन अँड हेल्पफुल पर्सन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. नक्कीच ज्या अनुषंगाने बॅटिंग झाली त्या बॅटिंगला मात्र वाव देण्याचं काम त्यांनी केलं आणि हेच खासियत आहे. मोहनदादा पाटील, रणजितदादा किनी हे 2 आहेत ना व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे बरेच टुर्नामेंट होतात आणि बरेच सामाजिक कार्य आपण पाहिलेत. मग ते वृद्धाश्रम असू दे, अनाथाश्रम असू दे किंवा NGO द्वारे देखील अनेक सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेत. असे हे चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. निश्चित स्वरूपात यावेळेला जबरदस्त बॅकलिपचा उपयोग केला. डिस्टन्स क्लिअर होईल की नाही हा प्रश्नचिन्ह होता. तिथे झेल सुटतोय, कॅच ड्रॉफ्ट होतोय. सिंगल मेल फक्त सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतात अतुल कदम आणि आदर्श अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आदर्शला बऱ्याच वेळेनंतर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अतुलला या ठिकाणी स्ट्राईक मिळते लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. युवराज गोलंदाजी मार्कवर. आज नवीनच संघ दोन्हीही आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत कित्येक वर्ष झाली आपण पाहिलं ही स्पर्धा अव्याहतपणे आणि अविरतपणे सुरू आहे परंतु हे 2 संघ नवीनच प्रथमतः या मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. द ग्रेट मराठा परिवार आणि द ग्रेट मराठा संघ असं बलूनवर टायटल आणि जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर अप्रतिम झेंडा लहरताना पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळला ॲडव्हान्टेज आहे. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना अतुलच्या बॅटमधून येईल खणखणीत सनसणीत निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार, संघर्षाचा षटकार. गुड स्ट्रोक, 18 धावा, 1 गडी बाद. 87 धावांचा पाठलाग करताना मी करेन आत्मविश्वास. कारण नेहमीच हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य लक्षात येतात की वयाने तुम्ही म्हातारे झाले तरी चालतील परंतु विचाराने कधीच म्हातारे होऊ नका. हे ध्येय तुम्हाला जर गाठायचं असेल तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कारण प्रत्येक कुलुपाला चावी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. प्रश्नाचं उत्तर त्याला उत्तर असतंच, प्रश्न तर निर्माण होतात पण उत्तर मिळतं त्यावेळेला मात्र एक वेगळंच आपल्याला यश पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथे उत्तर शोधायचं आहे. 87 धावांचं. अक्षय काय म्हणशील ज्या अनुषंगाने आतापर्यंत फलंदाजी केले अतुल आणि आदर्श यावरून स्पष्टपणे दिसतं की सामना रफ अँड टफ होईल. नक्कीच ज्या अनुषंगाने बॅटिंग होते रफ अँड टफ तर मॅच होईल मात्र इथे चांगली बॅटिंग देखील होते. आणखीन जर मोठे फटके आले तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. 87 धावा मोठ्या असतील मात्र इथे संघर्ष करावा लागेल. शॉर्ट पूल केला जातो. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होईल. 4 धावांकरता गुड बॅटिंग. अतुल कदमच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहिल्या जात आहेत कारण ॲडव्हान्टेज सुद्धा आहे. जोखीम पत्करावी लागेल. 22 धावा फलकावर. ड्रीम 11 माजिवडा या संघाची स्थिती आतापर्यंत मजबूत पाहायला मिळते कारण 10 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय म्हणजेच 22 धावा एक वेल अँड गुड ॲव्हरेज
सहित खेळ करत असताना यस पंच काय दर्शवत आहेत, नो बॉल कशा पद्धतीने असेल तर 3 क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्युअर लेगची जी लाईन आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव हे सेकंड टाइम घडलं गेलंय. यावेळेला अष्टविनायक नायगाव संघाच्या माध्यमातून घडलं गेलं होतं. विरल नायर सर त्या ठिकाणी लेग स्क्युअरच्या पंचांच्या भूमिकेत होते. म्हणजे पंचांचं सुद्धा यावेळेला खरोखर कौतुक करावंच लागेल. 27-28 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॅमेरा असल्यानंतर सुद्धा त्या चुका होतात. तर आपण या ठिकाणी 3 कॅमेरा सहित अप्रतिम थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. इथे सुद्धा चुका होतील परंतु त्या स्वीकाराव्या सुद्धा लागतील. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सेन्सिबल बॅटिंग करत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 2 आहे. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 25 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. म्हणजे इथून 62 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. उर्वरित चेंडू आहेत 25-26. ऑन साइडला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना टक्कन आवाज आला. अर्थातच स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार अतुल कदमच्या बॅटमधून येतोय. माजिवडा ब्रँडचा ब्रँडेड षटकार. फटका पाहायला मिळतोय. स्वर्गीय लता यज्ञेश्वर बोईर स्टँड मध्ये जाणारा सिक्सर. सरळ बॅटचा उपयोग केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आणि इथे सुंदर कॅरी कॅच करत असताना आपण पाहू शकतायत. गुड कॅच. आकाश त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. कधी कधी अक्षय ज्या वेळेला असा झेल जातो ना आणि हवेचा झोत फार मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळेला बॅलन्स करणं फार कठीण जातं. कारण चेंडू ज्या वेळेला हवेत असतो तेव्हा टेनिस बॉल आहे आणि 120 ग्रॅमचा हा टेनिस बॉल कधी कधी हवेच्या ज्या वेळेला पद्धतीने तो जातो त्यावेळेला थोडासा डळमळीत होताना पाहायला मिळतो. थोडासा हलतो वरच्यावर आणि अशा वेळेला बॅलन्स करणं, जजमेंट करणं चुकीचं ठरतं आणि तिथे कॅच कधी कधी कॅरी होऊ शकत नाही. कारण लेदर बॉल क्रिकेट जर आपण पाहिला तर लेदर बॉल असतो तो मात्र वजन असतो आणि त्याच्यामुळे हवेत गेल्यानंतर तो मात्र व्यवस्थित कॅरी करता येतो. परंतु टेनिस बॉल क्रिकेट हवा फार मोठ्या प्रमाणात असल्यानंतर थोडंसं कठीण जातं. परंतु इथे आकाशचं मी कौतुक करेन. गुड कॅच. नक्कीच चांगलं कॉन्सन्ट्रेट आणि चांगली माहिती तुम्ही दिली. आणखी वाऱ्याच्या झोतामध्ये थोडासा बॉल आहे तो चकवा देत असतो आणि त्या कारणास्तव अंदाज घेता येत नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. म्हणूनच इथे जजमेंट फार महत्त्वाचा होता आणि तो चांगला जजमेंट. 31 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती. म्हणजे धावा देखील आल्या चांगल्या पद्धतीने. 15.50 सध्या बॅटिंग करत असताना रन रेट मेंटेन केलाय. पाठलाग करत आहेत 87 धावाचा आणि आतापर्यंत जर विचार केला तर अजून 56 धावेची गरज आहे. उर्वरित 24 बॉल. 24 बॉल आणि 56 धावा हे सामन्याचं समीकरण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल गली रिजन मध्ये. देवा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. हवेचा झोत आता उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषकदायक अशी हवा ॲडव्हान्टेज मिळेल ही संधी मात्र या ठिकाणी प्राप्त होते. ज्या वेळेला या एंडने अर्थात जुचंद्र विलेज एंडने आपण पाहू शकतात गोलंदाजी केली जाते. उजव्या हाताच्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळतो. ते आत्मविश्वासाने खेळी करावी लागणार आहे. गुड डिलिव्हरी. परंतु देवा म्हणतो या वेळेला मी मारून देणार नाहीयेत मोठे फटके. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला मी पिच करणार आणि इथून सकारात्मक दृष्टिकोन देवाचा पॉझिटिव्ह या वेळेला पाहायला मिळतोय. अप्रतिम. ग्रेट बॉलिंग. ऑफस्टमच्या बाहेर जेव्हा चेंडूला तुम्ही पिच करता त्यावेळेला कठीण जातं. फलंदाजाला खेळण्यासाठी शफल होऊन खेळण्याचा मनसुबा ते बाळगतात आणि आत्ताच्या काळामध्ये खूपच ऑफस्टमच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळतात आणि लाईक करतात त्या स्ट्रोकला. ऑन साईडला त्या रडारमध्ये देतील तर हवेच्या बरोबरीने बोलत बोलत चेंडू निघून जाईल. फक्त इथे 65% तुम्हाला फक्त मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करायचा आहे आणि 35% हवेच्या झोतावर चेंडू निघून जाईल. षटकाराकरिता 6 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि इथे मात्र इनटू द गॅप मधून हाय अँड हँडसम ह्यूज हिट षटकार पाहायला मिळतोय. बॅटरच्या बॅट मधून आलेला षटकांनिशी धावफलक 38 धावा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. म्हणजे धावांचा पाठलाग जर करत असाल ना तर या अनुषंगाने बॅटिंग देखील व्हायला हवी. मनापासून बॅटिंग होते आणि इथे पॉझिटिव्ह अप्रोच देखील पाहायला मिळते. म्हणजे बॉडी लँग्वेज खूप काही दर्शवित आहे की आम्ही आव्हान स्वीकारतोय असं बॅटर दर्शविताना या षटकांनिशी धावफलक 38. निश्चित स्वरूपात 38 धावा 2 गडी बाद झाले. रिक्वायर्ड रन रेट 14चा पाहायला मिळतो. करंट रन रेट 15.20चा. पण
आतापर्यंत पाहू शकताय ड्रीम 11 माजिवडा संघ फलंदाजी करताना सेकंड इनिंगमध्ये 87 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. या धावा अचीव्ह करायच्या असतील तर न डगमगता न डळमळीत होता चांगली फलंदाजी करणं, तर एका साईडला आई एकविरा विरार संघाला या सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर विकेट आणि डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा इथून ऑल द बेस्ट. ऑन साईडला शफल होऊन क्रॉस बॅटचा उपयोग केला होता, एकदा वर्जित केली जाईल. वैभव पुढे सरसावतोय, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळते. या सिंगलच्या सहाय्याने अंकित पवार सँडे आम्हाला दर्शवतात की 39 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 39 लॉस ऑफ 2 विकेट. बॉल तयार देवा 19 धावा खर्च केलेत आतापर्यंत. 10 बॉलमध्ये देवाने मॅच बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन नियोजन, कारण मोहनदादा पाटील यांची स्पर्धा म्हटल्यानंतर एक डिसिप्लिनचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला खऱ्या अर्थानं 6 षटकांचे सामने खेळण्याचं भाग्य लाभतं या स्पर्धेमध्ये. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला आहे, परंतु आकाश त्या ठिकाणी चुकी करतायत. ज्या आकाशने झेल टिपला होता त्याच आकाशने आता मात्र या ठिकाणी थोडेसे फंबल झाले, कॉन्सन्ट्रेशन खचलं, प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला नाही, चांगली हातांची ओंजळ आपण पाहू शकले नाहीत आणि त्या कारणास्तव आकाश थोडासा निराश आपल्या कामगिरीवर असेल. संघाची धावसंख्या फलकावर 41, 2 गडी बाद. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 19 आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 46 धावेची आवश्यकता असेल. खोलवा चेंडू होता, गुड डिलिव्हरी, तेवढाच खूप सुंदर पद्धतीने उमेदीने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल, वैभव पुढे सरसावेल. आज आकाश आणि वैभवची परीक्षा मात्र चेंडूच्या द्वारे घेतली जाते आणि त्यामध्ये आत्तापर्यंत खूप चांगले कष्ट घेतलेत मैदानाच्या आतमध्ये, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. 18 बॉल 45 धावांची आवश्यकता ड्रीम 11 माजिवडा या संघाला विजयासाठी. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. TCP लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन 4 स्क्रीन आपण पाहू शकतायत. अप्रतिम सिस्टमॅटिक मॅनेजमेंट TCP लाईव्हचे प्रोप्रायटर MB यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर क्लॅरिटी, समोरच निष्ठा साहेबांची, असं हे स्लोगन आपल्याला पाहायला मिळतं. साहेब चषक 2024 आठवणीतले साहेब असे क्षणचित्रे फितीत करत असताना तो बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीन साईड स्क्रीन पाहायला मिळतात. 2 गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता, टप्पा अचूक पद्धतीने सबमरिंग डिलिव्हरी. आणि अमित असा खेळाडू आहे जो हरहुन्नरी खेळाडू. शेवटचा बॉल पडेपर्यंत त्याची उमेद आणि आशा पल्लवित असतात. तर षटक क्रमांक 4, 42 धावा, 2 गडी बाद झालेत. इथून अक्षय 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 45 धावा. काय म्हणशील, सामना अप्रतिम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. मॅच ऑन आहे आणि 50-50 मॅच पाहायला मिळतोय. नक्कीच मॅच रंगेल, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय, क्षेत्ररक्षक येतो आणि एकच धाव. ज्या अनुषंगाने 42 धावा आल्या त्याच अनुषंगाने या पुढच्या धावा घ्यावे लागतील. एका धावेची वाढ फलकावरती 43 धावा. 3.2 चेंडू आतापर्यंत फेकून झालाय. 87 धावांचा मोठा पाठलाग करत असताना माजिवडा संघ देखील दुरून आला आणि इथे सहजरित्या हार मांडणार नाही हा संघ. आणि आतापर्यंत ज्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड झाले दोन्ही बॅटरच्या माध्यमातून अप्रतिम खेळी देखील पाहायला मिळते. मात्र गोलंदाजी कशा प्रकारची असेल, इथे वाऱ्याच्या अपोजिट खेळायचा आहे आणि इथे मात्र स्लॅश केला जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. अगदी जर विचार केला, फिल्डर येतोय, स्वतःचं शरीर झोकून दिलं होतं, मात्र एक धाव रोखू शकत नाही. 44 धावा या फलकावरती लगावल्यात. या ओव्हरमध्ये जर मोठे फटके आले नाही तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये कठीण जाईल बॅटिंग करत असताना. इथून हवाई सफरच करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला.
डेफिनेटली कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागणार आहे. दोन बॅटरला, एका साईडला आदर्श, एक सेट फलंदाज आहे विशाल जाधव, एका साईडला आपण पाहू शकतात. म्हणजेच एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना षटकार चौकार येतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. त्याचं उत्तर मिळालं आणि दोन क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर होत असताना पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला समालोचक, वेगवेगळे समालोचक तुमच्यासमोर मात्र हे सीन दर्शवत असतात की तुम्हाला कॅरी करताना दोन्ही खेळाडूंना एक्झॅक्टली तुम्हाला कॉलिंग करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. ज्या वेळेला अशा प्रकारचं कॉलिंग होत नाही त्यावेळेला ॲक्सिडेंट होण्याचे फार चान्सेस असतात, एकमेकांना टक्कर जाऊन बसताय आणि अशा वेळेला जोखीम पत्करण्याऐवजी जर आपण कॉलिंग केलं तर डेफिनेटली मात्र चांगले सुखरूप मैदानाच्या आतमध्ये असू शकतील. अक्षय काय म्हणशील, ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केले ना ती टिचून मारा केला गेला आहे, या षटकामध्ये धावा थांबवलेत. जबरदस्त गोलंदाजी होते, जास्तीत जास्त ऑफ स्टंपवर टिचून मारा आणि त्यानंतर थोडासा नॅचरल बाउन्स या गोलंदाजाला प्राप्त होतोय. त्या कारणास्तव मोठे फटके येत नाही. जबरदस्त गोलंदाजी आणि हे वाऱ्याच्या अपोजिट देखील षटकार जातात या मैदानावर. यावेळी हुक करायचा होता, प्रॉमिसिंग नव्हता. इथे शरीरावर भेद घेणारा चेंडू होता, पंच तेच दर्शवित आहेत. इथे मात्र कोणताही प्रकारचा संपर्क झाला नाही बॅटचा आणि हा चेंडू देखील निर्धाव. जेवढे डॉट्स बॉल येतील तेवढा दबाव, प्रेशर रिलीज होईल. बॅटिंग करणारा टीम ड्रीम 11 माजिवडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम बॉल या चौथ्या ओव्हरचा पुढचा बॉल फेस करेल विशाल हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती देखील जास्त फाईन खेळायचं होतं, पुन्हा एकदा प्रॉमिसिंग नाही. यावेळी गोलंदाजाचा बोलबाला दबदबा कायम दिसलाय. सर्व चेंडू अप्रतिम, एकही मोठा फटका नाही आणि ही ओव्हर या मॅचचे टर्निंग पॉईंट देखील ठरू शकते. फलकावरती धावा झाल्या 46, आणखीन 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये पाहिजे आहेत जवळजवळ 42 धावा. 12 चेंडू 41 धावेची गरज. जाऊया डीजे कडे. थँक्यू. 12 बॉल आणि 41 धावा, 20.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल ड्रीम 11 माजिवडा संघाला. आणि खऱ्या अर्थाने इथून धावा येतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. परंतु षटकार चौकारांची लयलूट करावी लागेल. पाहायचंय बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. फ्लिकचा फटका खेळला गेला होता, क्षेत्ररक्षकाला जजमेंट चुकलं. मी म्हटलं होतं हवेच्या झोतावर तुम्हाला जजमेंट घेणं फार कठीण जाईल आणि अशा वेळेला चेंडू 1 बाउन्सने चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल या ठिकाणी चौकार. पन्नास धावा अक्षय, 11 बॉल आणि 37 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असेल. तुम्हाला आत्मविश्वासाच्या जोडीला जिद्द आणि चिकाटी या सुद्धा गोष्टी महत्वपूर्ण राहणार आहेत आणि तोच कॉन्फिडन्स आता बॅटरला अद्यावत करावा लागेल. पुढचा बॉल मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे, फिल्डर पुढे येतोय. यावेळी मात्र कोणतीच चूक होणार नाही. चांगला जेल कॅरी केला जातोय वैभवच्या माध्यमातून आणि इथे मात्र महत्वाच्या क्षणाला महत्वाचा विकेट प्राप्त होतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाला. माजिवडा संघ अडचणीमध्ये सापडतोय. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. थँक्यू. जबरदस्त कैलाश पाटील यांची पर्सनॅलिटी अप्रतिम पाहायला मिळत आहेत. बुम बुम माट्या या नावाने जास्तीत जास्त प्रचलित असलेले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पंकज जाधव यांना आपण पाहिलं त्या पर्सनॅलिटीमध्ये. परंतु आज कैलासजी पाटील आज एक वेगळ्याच लयमध्ये आपल्याला बॅट घेऊन पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. हा येईल खणखणीत, सणसणीत, दर्जेदार, उत्तुंग षटकार.
10 बॉल आणि 37 धावेची आवश्यकता. 30 षटकार आतापर्यंत सकाळपासून अक्षय आपल्याला पाहायला मिळालेत. ज्या पद्धतीने आई एकविरा विरार संघाने 4 षटका पण पाहिली होती. 4 षटकांमध्ये फक्त 36 धावा होत्या आणि 2 षटकांमध्ये 50 धावा कुठल्या गेल्या होत्या. म्हणजे त्याच पुनरावृत्ती यावेळेला करतील का हे फलंदाज. हे बॅटर प्रिन्सली मॅग्निफिसंट शॉट. पुढचा बॉल यावेळी मिस केला जातोय. मोठा फटका खेळायचा होता मात्र आतमध्ये वळणारा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र बॅटरला रेड करता आला नाही. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल होते. 8 बॉल आणि 31 ची गरज. 8-31 मॅच ऑन आहे. इथे 2 चेंडू महत्वाचे या मॅचचं चित्र दर्शविण्याकरता. पुढचा बॉल देखील ऑफ स्टंपवर पिचिंग केला. आतमध्ये वळणारा चेंडू. असा चेंडू तुम्हाला वाईट मिळणार नाही कारण की वाईड लाईनीच्या अगदी आतमध्ये येणारा चेंडू आहे. आणखीन एक डॉट बॉल. 7 बॉल आणि 31 ची गरज. म्हणजे हे 2 चेंडू जे होते ना ते बरंच काही सांगून गेलं या मॅचचं चित्र. अंतिम बॉल या 5व्या ओव्हर मधला. 7-31 ची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. हाय अँड हँडसम ह्यूज इट सिक्सर. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. 6 बॉल आणि 25 धावेची आवश्यकता असेल. खूप चांगली फलंदाजी प्रिन्सलीच्या बॅटमधून. 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. या अगोदरच्या बॉलवर आपण डॉट बॉल पाहिला होता. थोडासा चेंडू पडल्यानंतर टॉस झाला होता आणि इथून आता हवेच्या अगेन्स्ट खेळण्याची जबाबदारी 2 बॅटरवर आले. इथून काय आक्रमकता दाखवतील, कशा पद्धतीने स्ट्रोक शॉट सिलेक्शन असतील याकडे सुद्धा लक्ष वेधित राहिलं असेल. 6 बॉल आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आपण पाहत आहे ती स्पर्धा शिवसेना उद्धव व बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन द ग्रेट मराठा संस्थापक अग्री सेना पालघर जिल्हा शहरी अध्यक्ष शिवसेना शाखा प्रमुख आपण पाहू शकतायत मोहनदादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक, मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी स्पॉन्सरशिप केले गेले त्यांच्या व्यासपीठावर आहेत आदरणीय निलेशजी म्हात्रे साहेब शाखा प्रमुख, श्री भूषणजी पडवळे साहेब उपशाखा प्रमुख, श्री मिथुनदादा पाटील युवा सेना व उपाधिकारी वसई तालुका. या तिन्ही त्रिमूर्तींचा मी धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि पहिलं पारितोषिक 1,01,010 सन्माननीय रणजितदादा किनी आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून रोख रक्कम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण धन्यवाद. ऑन साईडला खूप चांगला फटका बॅकलिपचा उपयोग करत असताना मात्र जरूर खेळला गेला. 1 धाव वर्जित केली जाते. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 63 धावा, 5 बॉल आणि विजयासाठी 24 धावा ड्रीम 11 माजिवडा या संघाला. 5 बॉल 24 ची गरज होऊ शकतात. जर या एंडने खेळत असताना मोठे फटके आले तर बॅटरमध्ये क्षमता आहे. ती गुणवत्ता क्षमता तो दाखवेल का. इथे मात्र ऑफस्टमच्या बाहेर वाईड बॉल येते. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुन्हा एकदा थोडंसं चेंज होताना दिसते आणि एका धावेने धावपळक पुढे सरसावतंय. 64 धावा या फलकावरती. 5 बॉल 23 ची गरज. 5-23 ही मॅचची स्थिती. यावेळी मात्र समोरूनच चेंडू फिरवला जातोय. कडेकडे खेळण्याचा प्रयत्न स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं मात्र इथे हा चेंडू निर्धाव झाला आहे. डॉट्स बॉल म्हणजे प्रेशर रिलीज. डॉट बॉल म्हणजे डोकेदुखी बॅटिंग करणाऱ्या संघाकरता. 4 बॉल 23 ची गरज. 4 षटकार ठोकावे लागतील बॅटरला. इथे मात्र नोचा इशारा आलाय पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र रनआउटची संधी आहे आणि इथे रनआउट बॅटर होताना दिसतोय. चेक नो आपण बघतोय आणि त्याच अनुषंगाने इथे 1 धाव ऍड केली जाईल आणि त्यानंतर रनआउट देखील होते. बरंच काही या चेंडूवरती घडते प्रमोद सर. आणि इथे मात्र हा गोलंदाजी करू शकत नाही. अंपायर टोटल रन्स 2 3
यावेळेला आपण पाहतायत पॅनलाइज 3 धावांचं केलं गेलं आणि या स्पर्धेमध्ये त्यांना बंदी आणली गेले 3+1 अशा 4 धावा एकंदरीत एकूण ऍड केल्या जातील. आता ऑन साईडला खेळला गेलाय. खूप सुंदर फटका आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील, 2 धावा रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीने ड्रीम 11 माझीवडा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर एकंदरीत 70 या धावसंख्येवर. म्हणजेच इथून 17 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे जवळजवळ अंकित पवार आम्हाला दर्शवत आहेत 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये 17 धावा. अक्षय ज्या अनुषंगाने मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, 3 हवाई सफर करावे लागणार आहेत, मोठे फटके मारावे लागतील. नक्की सर, नो डाऊट. आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. अभि नाही तो कभी नाही. इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती तुटून पडावं लागेल. मोठे फटके येतील का नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. मात्र काय समोरूनच चेंडू लेग कटर पाहायला मिळतोय. बॅटरला मात्र क्वेश्चन मार्क निर्माण आणि हा चेंडू खूप काही सांगून गेला या मॅचचा रिझल्ट. 2 बॉल आणि 17ची गरज. जर एक्स्ट्रा जर चेंडू हाताळले नाही तर निश्चित रूपाने गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व दाखवू शकतो. पुन्हा एकदा फुटवर्क दिसत नाही आणि त्याचं कारण चित्र स्पष्ट दिसते. इथे मात्र एकविरा क्रिकेट संघ, विरारचा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये दिसलाय आणि पहिली मॅच खेळत असताना विजयाच्या उंबरठ्यावरून येऊन पोहोचला. 1 बॉल 17ची गरज आणि अशा प्रकारे हा फटका स्ट्रेट खेळायचा होता हवेत बराच काळ आणि शेवटच्या बॉलवर देखील अप्रतिम कॅच. हा कॅच नाही तर मॅच जिंकलाय श्री एकविरा क्रिकेट संघ विरारचा. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक, टफ लक ड्रीम 11 माझीवडा टीम. एका लाईनअप मध्ये दोन्ही संघ येतील, हस्तांदोलन करतील, त्यानंतर मैदान सोडतील. पुढचा मॅच आपण बघतोय द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस टीम 94 कामान. बऱ्याच वेळा अपोजिट मॅचेस झाल्यात आणि दोन्ही संघांमध्ये एकमेकांचा डावपेच माहिती असलेले हे दोन्ही संघ पाहायला मिळेल आपल्याला. मॅच समरी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. TCP लाईव्ह द्वारे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळतंय. क्लॅरिटी का बिग बॉस प्रोप्रायटर महेंद्रजी भगत. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत आमचे प्रतिनिधी व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांकडे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर नो डाऊट अबाउट ज्याने केल्यात 61 धावा 19 चेंडूमध्ये साईराज ठरलाय मॅन ऑफ द मॅच.